वर्धा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत सासरे विरुद्ध सुनबाईंची लढत रंगणार आहे। भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान खासदार रामदास तडस यांनाच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर त्यांच्या विरोधात त्यांच्या स्नुषा पूजा तडस या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत। अशातच आज पूजा तडस यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि तडस कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले। त्यांनी काय आरोप केलेत पाहूया। ज्या पद्धतीने माझ्याशी लग्न लावलं गेलं, ज्या पद्धतीने माझ्याशी मला वागणूक दिल्या गेली, प्रत्येक वेळी माझ्यावर अपमानास्पद मला वागणूक दिल्या गेली, प्रत्येक वेळी माझ्यावर घणाघाती आरोप लावले गेले। इवन जेव्हा मी त्यांच्या घरी गेली तेव्हा लोखंडी रॉडनी मला मारण्यात आलं। त्या लोखंडी रॉडनी मारण्याचे पुरावे पण मी तुम्हाला सगळ्यांना देणार। ज्या फ्लॅटवर मी राहिली तो फ्लॅट विकून आम्हाला बेघरसुद्धा करण्यात आलं। म्हणजे इतक्या खालच्या पातळीपर्यंत जाऊन एका छोट्या मुलीशी एका तान्ह्या लेकराशी राजकारण घडते, तर मग माझ्यासारख्या स्त्रियांनी जायचं कुठे? वर्धेचे खासदार रामदासजी तडस यांची सून मागील काळामध्ये कशा प्रकारे लग्न झालं हे तुम्हा सगळ्यांनी बघितलं। लग्न करून स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळं केलं गेलं। मला एका फ्लॅटवर नेऊन टाकलं गेलं आणि ज्या फ्लॅटवर मी राहते त्या फ्लॅटवर फक्त मला उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला। त्यातून ह्या बाळाचा जन्म झाला आणि हे बाळ जन्माला आल्यानंतर हे बाळ कुणाचं आहे या बाळाचा DNA कर म्हणत माझ्यावर घणाघाती आरोप लावले गेले। मी हे बाळ घेऊन, हे 17 महिन्याचं बाळ आहे माझं। एक खासदार माणूस, एक लोकप्रतिनिधी माणूस जेव्हा म्हणतो की बाई DNA कर, तर समाजातल्या मुलींनी कुठे जायचं? दरम्यान पूजा तडस यांचे पती पंकज तडस यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत। पूजा तडस यांनी हनी ट्रॅपचा प्रयत्न केला असा आरोप पंकज तडस यांनी केलाय। त्यांच्या या आरोपाला पूजा तडस यांनी काय उत्तर दिले बघूया। जे काही आहे ते हनी ट्रॅप झालेले आहे आमच्यावर। यापूर्वी 2020 मध्ये या हनी ट्रॅपची आपल्यावर केस दाखल झाली आहे। त्यानंतर सुद्धा आपल्यावर खंडणीची केस दाखल झालेली आहे। त्यानंतर मी नलेटीची केस टाकली आहे विवाह रद्द करण्याची। त्याच्यावर आपण हजर राहत नाही। आपण त्यामध्ये मागणी केली, DNA चाचणीची, अन्य काही याच्या मागण्या केल्या। त्या मागणीवर न्यायप्रविष्ट असल्यामुळं मी न्यायालयामध्ये ते प्रकरण असल्यामुळे मी काहीच बोलू शकत नाही। माझ्याकडे 2000 ऑडिओ क्लिप्स आहे हनी ट्रॅपचे आणि 10,000 पन्न्याचा पुरावा सुद्धा आहे, जो मी न्यायालयात काही प्रमाणात सादर केलेले आहेत आणि आपल्या माध्यमातून जर वाटत असेल तर मी हे पुरावे देण्यास तयार आहे। घटस्फोटासाठी त्यांनी अर्ज नाही केला, ते म्हणतात लग्न रद्द करून द्या। आज मला हे 17 महिन्यांचं बाळ आहे आणि सेक्शन 12 नुसार असं कायदेशीर आहे की 12 महिन्यांपर्यंत लग्न रद्द करण्यासाठी अप्लिकेशन करतात। सगळ्यात आधी तर बनावटी विवाह करून फसवलं पहिल्यांदा 20 ऑक्टोबरला 2020ला। त्याच्यानंतर जेव्हा बाळ झाल्यानंतर 2-3 महिन्यांनी बाळ झाल्यानंतर जर कोर्टामध्ये केस करता की हे माझं लग्न रद्द करून द्या, ठीक आहे, एका उद्देशाने पण हाही विचार करू, पण बाळ रद्द होईल का? बाळ रद्द होईल का? कुठल्याही बाबतीमध्ये मी त्यांना कुठल्याही प्रकारे पैसे मागितलेले नाही। हा अत्यंत घाणेरडा आणि किळसवाणा आरोप यांनी माझ्यावर लावलेला आहे। आतापर्यंत यांनी माझ्यावर फक्त आरोपच लावलेत आणि मी आज या आरोपाचं खंडन करते, कारण माझं हे 17 महिन्याचं बाळ आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला न्याय द्यावा अशी मागणी पूजा तडस यांनी केली आहे, तर नैतिकता म्हणून पंतप्रधान मोदींनी रामदास तडस यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे। परिवार और अगर सभी लोग मोदी के परिवार के लोग हैं तो मोदी जी ने परिवार प्रमुख के तहत स्वयं यह निर्णय लेना चाहिए कि हम उनको प्रत्याशी के रूप में खड़ा नहीं करेंगे। हा न्याय खरं तर मोदीजींनी आधी दिला पाहिजे, कारण ते परिवार प्रमुख आहेत। परिवार ही संकल्पना त्यांनी आणलेली आहे। हा भाग वेगळा की जशोदा काकींच्या सोबतचं नातंच ते नाकारतात, तर बाकीच्यांचं काय सोडून द्या, आम्हाला त्यावर जायचं नाहीये। परंतु मला असं वाटतं की तडसांची उमेदवारी ही नैतिकता म्हणून, नीतिमत्ता म्हणून, योग्य अयोग्य आणि सत्सद्विवेक म्हणून मोदीजींनी मुळात ती उमेदवारी रद्द केली पाहिजे। मोदी साहेब म्हणतात की देशामध्ये माझा परिवार आहे, देश हा संपूर्ण माझा परिवार आहे। त्याच परिवारातली एक व्यक्ती म्हणजे खासदार रामदासजी तडस, त्यांच्या सभेसाठी 20 तारखेला मोदीजी वर्धेमध्ये येणार आहेत। मला त्यांना एकच विनंती करायची आहे, मी तुमच्या परिवारातली लेक पूजा तडस, मी तुम्हाला न्याय मागते की जर मी तुमच्या परिवारातला हिस्सा आहे तर या बाळाला न्याय द्या। या बाळाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे।
तर या संपूर्ण प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण रामदास तडस यांनी दिले. पूजा तडस आणि पंकज तडस यांचं 3 वर्ष अगोदर लग्न झालं. बर. ते सुरळीत राहत होते, परंतु काही समाजकंटक आणि हिला हाती घेऊन त्याला मारण्याची एक कॅसेट त्याच्या हाती लागली आणि ते कोर्टात पेश केली यांनी. तर याला मारून कशी इस्टेट हडपायची काय हडपायची ते कॅसेट त्याच्या हाती लागली आणि त्यांनी कोर्टात सादर केली. आणि कोर्टाचे न्यायप्रविष्ट केस असल्यामुळं मला काही जास्त बोलता येणार नाही, परंतु ज्या हे प्रकरण विरोधकाचं प्रकरण आहे, ज्या लोकांवर केसेस चालू आहे, म्हणजे याला मारण्याचा प्रयत्न झाला त्यांच्यावर बी केसेस चालू आहे, त्या लोकांनी हाती घेऊन विरोधी पक्षाला सोबत घ्यायचं आणि फॉर्म भरायचा, पत्रकार परिषद घ्यायची आणि वाचताना ते त्यांनी आरोप माझ्यावर करायचे. बर. मी तर यायच्यात होतो काय, दोघांचं लग्न झालं त्यावेळेसच त्यांना मी दोघांनी लग्न झालं त्यावेळेस मला सांगितली नाही. यांनी परस्पर लग्न केलं दोघांचं, दोघं ते राहत होते, मी दाखल करून टाकलं त्याला, यांचा वाद निर्माण होत होता. आता हे सर्व झाल्यावर मला कशाला याच्यात पकडले मला हेच समजत नाही. मी का गुन्हा केला? मी तर आजही तयार आहे ते येत असेल तर. कोणावर कोणते आरोप लावताना मागणी करायची हे बरोबर आहे का? माझा काय दोष आहे सांगा बरं? माझा काय दोष आहे त्याच्यावर? यांनी परस्पर लग्न केलं, परस्पर नांदायला लागले, परस्पर अलग झाले आणि दोषी मी. आजपर्यंत मी अनेक लोकांना न्याय मिळवून दिला. जर आपल्याला न्याय मिळतो तर आपणही सुद्धा चांगलं राहायला पाहिजे. आपण दुसऱ्याचा साथ घेऊन जर आमच्या कुटुंबाला घात होत असाल कसं आम्ही राहतो तुम्ही सांगा ना. त्यांनी दोघा जणांना एकत्र राहावं, कोर्टात केस विड्रॉल करावं. दरम्यान उबाठा गटाकडे विषय राहिले नसल्यामुळे पूजा तडस यांना घरातलं भांडण पत्रकार परिषदेत मांडायला लावलं. महिलेची बदनामी करण्याचा प्रयत्न उबाठा गटानं केला असा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलाय. घरातलं भांडण पत्रकार परिषदेमध्ये आणून मांडायचं आणि महिलेवर अन्याय झाला असं जे काय सांगायचा प्रयत्न ते करतायत. मुळामध्ये त्या महिला भगिनीची सुद्धा त्यामुळं बदनामी करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्यांच्या आपसातलं भांडण आहे, बसून आपण त्यांना मिटवायला पाहिजे होतं किंवा त्यात मोठेपण घेतलं पाहिजे होतं. त्यांच्यामध्ये आपसामध्ये असलेले जे काही मतभेद आहेत काय आहेत, जे आरोप प्रत्यारोप असतील त्याला हे प्लॅटफॉर्म नाही आहे. परंतु उबाठा गटाला आता विषय राहिलेले नाहीत आणि आम्ही आता काहीतरी करतोय, आम्ही आता सगळ्या समाजाची बाजू घेतोय, हा आव्हानाचा प्रयत्न त्याने केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.